आता मला बोलू द्या. हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? इंग्लिशमध्ये आपण कसं म्हणणार? आता मला बोलू द्या. गेस हाऊ कॅन वी से दॅट इन इंग्लिश? ओके. आता मला बोलू द्या. Now I हम्म. speak. काय म्हणणार आपण? आता मला बोलू द्या. त्यासाठी आपण काय म्हणणार? लेट मी स्पीक नाऊ. लेट मी स्पीक नाऊ. मला आता बोलू द्या. लेट मी स्पीक नाऊ. काय म्हणणार आपण? लेट मी स्पीक नाऊ म्हणजे मला आता बोलू द्या. यू कॅन से. Let me speak now. हां. मी स्पीक नाऊ. लेट मी स्पीक नाऊ म्हणजे मला आता बोलू द्या. ओके? लक्षात ठेवायचं आपल्याला. लेट मी स्पीक नाऊ म्हणजे मला आता बोलू द्या. ओके? हे पुस्तक मोठ्याने वाच. हे पुस्तक मोठ्याने वाच. Read this book loudly. Read this book. रीड दिस बुक लाऊडली. काय म्हणायचं आपल्याला? रीड दिस बुक लाऊडली. रीड दिस बुक लाऊडली म्हणजे हे पुस्तक तू मोठ्याने वाच. ओके. हे पुस्तक टेबलावर ठेव. हे कसं म्हणणार आपण? This book put on the table. हां. कीप दिस बुक ऑन द टेबल किंवा पुट दिस बुक ऑन द टेबल आपण असं म्हणू शकतो. कीप दिस बुक ऑन द टेबल. कीप दिस बुक ऑन द टेबल म्हणजे हे पुस्तक तू टेबलावर ठेव. ओके. तुझ्याजवळ काय आहे? कसं म्हणणार आपण? तुझ्याजवळ काय आहे? Do you have? व्हॉट डू यू हॅव? काय म्हणणार आपण? व्हॉट डू यू हॅव म्हणजे तुझ्याजवळ काय आहे? ओके. कोण आहे तो? Who is we? हु इज ही. लक्षात ठेवायचं. हु इज ही म्हणजे तो कोण आहे? तो कुठे राहतो? Where do you live? वेअर डू यू लिव्ह Where नाही. he live? वेअर डज Where ही he लिव्ह. live? नाही. वेअर डज ही लिव्ह. काय म्हणणार आपण? वेअर डज ही लिव्ह. लक्षात ठेवायचं. काय म्हणायचं आपल्याला? वेअर डज ही लिव्ह. वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो. काय म्हणणार आपण? वेअर डज ही लिव्ह. यू कॅन से. Where does he live? हां. वेअर डज ही लिव्ह. वेअर डज ही लिव्ह म्हणजे तो कुठे राहतो. ओके. मी हे घेऊ का? Can I take this? कॅन आय टेक दिस. व्हेरी गुड. कॅन आय टेक दिस म्हणजे मी हे घेऊ का? ओके. तू कुठे चालला आहेस? Where are you go? वेअर आर यू गोईंग. तू कुठे चालला आहेस? वेअर आर यू गोईंग. ओके. वेअर आर यू गोईंग म्हणजे तू कुठे जातो, कुठे चालला आहेस. आणि वेअर आर यू गो म्हणजे तू कुठे जातोस. ओके. मी सध्या माझ्या घरी आहे. Now I am at my home. हां. नाऊ आय एम ॲट माय होम. व्हेरी गुड. नाऊ आय एम ॲट होम असं म्हटलं जातं किंवा नाऊ आय एम ॲट माय होम. मी सध्या माझ्या घरी आहे. ओके. ओके. घरासमोर खूप सारे लोक आहेत. घरासमोर खूप सारे लोक आहेत. हाऊ कॅन वी से दॅट? घरासमोर खूप सारे लोक आहेत. हाऊ कॅन वी से दॅट इंग्लिश? इंग्लिशमध्ये कसं म्हणणार आपण? देर इज अ लॉट ऑफ पीपल इन फ्रंट ऑफ द हाऊस. देर इज अ लॉट ऑफ पीपल इन फ्रंट ऑफ द हाऊस. यू कॅन से. There is a lot of people front of house. हां. देर इज अ लॉट ऑफ पीपल इन फ्रंट ऑफ द हाऊस. देर इज अ लॉट ऑफ पीपल इन फ्रंट ऑफ द हाऊस की घरासमोर खूप सारे लोक आहेत. ओके. मी सध्या गाडी चालवत आहे. Now I am drive a car. हां. व्हेरी गुड. नाऊ आय एम अ ड्रायव्हिंग अ कार. नाऊ आय एम अ ड्रायव्हिंग अ कार म्हणजे मी सध्या गाडी चालवत आहे. मी सध्या माझ्या घरी जात आहे. Now I am going to my home. व्हेरी गुड. नाऊ आय एम गोइंग टू माय होम. तुम्ही कुठे आहात? Where are you?
वेअर आर यू? व्हेरी गुड. वेअर आर यू म्हणजे तुम्ही सध्या कुठे आहात? वेअर आर यू? ओके, लक्षात ठेवायचं. वेअर आर यू म्हणजे तुम्ही कुठे आहात. काल तुम्ही कुठे होतात? Where were you yesterday? हां, वेअर वर यू येस्टरडे? ओके, वेअर वर यू येस्टरडे म्हणजे काल तुम्ही कुठे होतात? मी काल बाजारामध्ये होतो. Yesterday I was in market. येस्टरडे आय वॉज इन मार्केट. बरोबर आहे. येस्टरडे आय वॉज इन मार्केट म्हणजे मी काल बाजारात होतो. मी हे पुस्तक काल बाजारातून विकत घेतलं आहे. Yesterday I am buy this book from market. आता बघा इथं कसं चुकलं आपलं, की आपण इथं बाय वापरलं आहे. सेकंड फॉर्म वापरायचा आहे आपल्याला, बॉट. आय बॉट दिस बुक फ्रॉम द मार्केट येस्टरडे. आय बॉट दिस बुक फ्रॉम द मार्केट येस्टरडे म्हणजे हे पुस्तक मी कालच बाजारातून विकत घेतलं आहे. ओके, तुला हे पुस्तक वाचायला आवडेल का? Do you like to Do read you this like to book? read this book? हां, डू यू लाईक टू रीड दिस बुक? व्हेरी गुड. डू यू लाईक टू रीड दिस बुक? तुला हे पुस्तक वाचायला आवडेल का? ओके, तुझा मित्र काय करतो? कसं म्हणणार आपण? तुझा मित्र काय करतो? व्हॉट डू यू डू युअर फ्रेंड? काय म्हणणार आपण? व्हॉट डू यू डू युअर फ्रेंड म्हणजे तुझा मित्र काय करतो? व्हॉट डू यू डू युअर फ्रेंड म्हणजे तुझा मित्र काय करतो? ओके, आपण कधी पण विचारायचं व्हॉट डू यू डू युअर फ्रेंड म्हणायचं आपल्याला. बरेचसे मिस्टेक होतात मुलांच्या इथे. ते ओके, काय म्हणतात, व्हॉट आर यू डुईंग म्हणतात ते. व्हॉट आर यू डुईंगचा अर्थ होतो आत्ता काय करत आहे. पण व्हॉट डू यू डू युअर फ्रेंड म्हणजे तुझा मित्र काय करत आहे. तुझ्या मित्राचं नाव काय आहे? What is your friend friend name? name? हां, व्हॉट इज युअर फ्रेंड नेम? What is your friend name? हां, व्हॉट इज युअर फ्रेंड नेम म्हणजे तुझ्या मित्राचं नाव काय आहे. ओके, तुझा मित्र कोणत्या शाळेत जातो? Which school go to your Which school friend? your friend go? विच स्कूल युअर फ्रेंड गो टू? विच स्कूल युअर फ्रेंड गो टू? तुझा मित्र कोणत्या शाळेत जातो? ओके, तो कितवीला आहे? तो कितवीला आहे? In which standard he study? विच स्टँडर्ड ही स्टडी म्हटलं तरी चालतं. विच स्टँडर्ड ही स्टडी, तो कितवीला आहे. ओके, तुला इंग्लिश वाचायला आवडते का? Do Do you you like like to read English? डू यू लाईक टू रीड इंग्लिश? व्हेरी गुड. ओके, तू इथे कधीपासून राहत आहे? तू इथे कधीपासून राहत आहे? where are you live here? कसं म्हणणार When आपण? you live here? हाऊ, काय म्हणत आपण शब्द, की तू किती वर्षापासून इथे राहत आहे. हाऊ लॉंग बिन लिव्ह हिअर? हाऊ लॉंग बिन लिव्ह हिअर? हाऊ लॉंग बिन लिव्ह हिअर म्हणजे तू इथे कधी बसून राहत आहे. हाऊ लॉंग बिन लिव्ह हिअर, मी 2010 पासून इथे राहत आहे. I live here since 2010. ओके, पण आपल्याला इथे काय यूज करायचं आहे? आय हॅव बीन लिव्हिंग हिअर. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2010. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 2010 की मी 2010 पासून इथे राहत आहे. ओके, मी तुम्हाला उद्याच्याला फोन करेल. I will call you tomorrow. आय विल कॉल यू टुमॉरो. ओके, मी तुम्हाला हे पुस्तक उद्याच्याला देईल. I will give you this book tomorrow. आय विल गिव्ह यू धिस बुक टुमॉरो. व्हेरी गुड. आय विल गिव्ह यू धिस बुक टुमॉरो म्हणजे मी तुम्हाला हे उद्याच्याला पुस्तक देईल. ओके, लक्षात ठेवायचं. आय विल गिव्ह यू धिस बुक टुमॉरो, मी तुम्हाला हे उद्याच्याला पुस्तक देईल. ओके. ओके, मला आता जावे लागेल. I want to go now. मला आता Want to जावे, live now? हां, आय वॉन्ट टू लिव्ह नाऊ. मला आता जावे लागेल. आय वॉन्ट टू लिव्ह नाऊ. ओके, तो माझ्याशी बोलत नाही. He तो don't talk with me. हां, ही डज नॉट टॉक विथ मी.
ही डज नॉट टॉक विथ मी, तो माझ्याशी बोलत नाही. ही डज नॉट टॉक विथ मी, तो माझ्याशी बोलत नाही. ओके. मी तुम्हाला उद्याच्याला भेटू का? Can I meet you tomorrow? हां, कॅन आय मीट यू टुमॉरो किंवा विल आय मीट यू टुमॉरो असं म्हटलं तरी जातं. विल आय मीट यू टुमॉरो. विल आय मीट यू टुमॉरो म्हणजे मी तुम्हाला उद्याच्याला भेटू का? विल आय मीट यू टुमॉरो किंवा कॅन आय मीट यू टुमॉरो म्हटलं तरी चालतं. ओके. आता माझ्याजवळ वेळ नाही कसं म्हणणार आपण? I don't have a I time now. don't have a time. आय डोंट हॅव अ टाईम. व्हेरी गुड. आय डोंट हॅव अ टाईम. ओके. तुम्ही हां, आय डोंट हॅव टाईम म्हणजे माझ्याजवळ वेळ नाही. तुम्ही मला इंग्लिशमध्ये बोला. You You speak with speak me with me in English. English. हां, यू कॅन टॉक विथ मी इन इंग्लिश. ते मला इंग्लिशमध्ये बोलू शकता. यू कॅन टॉक विथ मी इन इंग्लिश. ओके. मला 3 लँग्वेज बोलता येतात. I speak a 3 language. आय कॅन स्पीक अ 3 लँग्वेज. आय कॅन स्पीक अ 3 लँग्वेज. तुम्हाला कोणत्या लँग्वेज बोलता येतात? कसं म्हणणार आपण? तुम्हाला कोणत्या लँग्वेज बोलता येतात? Language. How Which many language languages do do you you speak? speak? How many? नाही. तुम्हाला कोणत्या लँग्वेज बोलता येत त्यासाठी आपल्याला विच वापरायचं. विच लँग्वेज डू यू स्पीक? तुम्ही कोणत्या लँग्वेज बोलता? आणि हाऊ मेनी लँग्वेज डू यू स्पीकचा अर्थ होतो तुम्ही किती भाषा बोलता. विच लँग्वेज डू यू स्पीक म्हणजे तुम्ही कोणत्या लँग्वेज बोलता. ओके. मी मराठी, हिंदी आणि थोडीशी इंग्लिश बोलतो. हाऊ कॅन यू से दॅट इंग्लिश? मी मराठी, हिंदी आणि थोडीशी इंग्लिश बोलतो. हाऊ कॅन यू से दॅट इंग्लिश? कसं म्हणणार आपण? मी मराठी, हिंदी आणि थोडीशी इंग्लिश बोलतो. कसं म्हणणार आपण? हाऊ कॅन यू से दॅट? मी मराठी, हिंदी I आणि can थोडी. talk Marathi, Hindi, and English. ओके लक्षात. आय कॅन स्पीक मराठी, हिंदी अँड लिटल बिट इंग्लिश. थोडीशीचा अर्थ होतो लिटल बिट. आय कॅन स्पीक मराठी, हिंदी अँड लिटल बिट इंग्लिश. यू कॅन से आय कॅन स्पीक मराठी, हिंदी अँड लिटल बिट इंग्लिश. I speak Marathi, Hindi, little but English. आय कॅन स्पीक हिंदी, मराठी अँड लिटल बिट इंग्लिश. लक्षात ठेवायचं. ओके. ओके. लक्षात ठेवा. तो माझा मित्र आहे. He is my friend. हां, ही इज माय फ्रेंड. तो क्रिकेट खूप चांगला खेळतो. He play cricket so nice. हां, ही प्ले क्रिकेट व्हेरी वेल म्हणायचं. ही प्ले क्रिकेट व्हेरी वेल. ही प्लेज क्रिकेट व्हेरी वेल म्हटलं चालतं. ही प्लेज क्रिकेट व्हेरी वेल. तो खूप चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतो. पण तो काल शाळेत ॲब्सेंट होता. तो Yesterday he was absent. हां, येस्टरडे ही वॉज ॲब्सेंट इन द स्कूल. येस्टरडे ही वॉज ॲब्सेंट इन द स्कूल. तो काल शाळेमध्ये गैरहजर होता. ओके. ते माझे शिक्षक आहेत. He is my teacher. He ही is my teacher. ओके. ते आम्हाला इंग्लिश शिकवतात. Teacher. ते He They teach teach me me. English. हां, दे टीच मी इंग्लिश. ओके. आमच्या क्लासमध्ये 60 विद्यार्थी आहेत. There are 60 students in my class. हां, देअर आर 60 स्टुडंट्स इन माय क्लास. ओके. लक्षात ठेवायचं. देअर आर 60 स्टुडंट इन माय क्लास. माझी शाळा माझ्या घरापासून जवळच आहे. हाऊ कॅन यू से दॅट? माझी My शा school is near from my house. हां, माय स्कूल इज नियर बाय माय हाऊस. माय स्कूल इज नियर बाय माय हाऊस. ओके. तिकडे जाऊ नको. Don't go there. डोंट गो देअर. ओके. ओके. तिकडे जाऊ नको. डोंट गो देअर. इकडे ये.
Come here. Come here. Come here. Come here. हे पुस्तक घे आणि मोठ्याने वाच. Take this book and read loudly. हा, टेक दिस Take बुक. this book and read loudly. हा, टेक दिस बुक आणि रीड लाऊडली. तुला वाचता येत नाही का? तुला वाचता येत नाही का? तुला वाचता येत नाही का? कसं म्हणणार आपण? Will not read English. तुला वाचता येत नाही का? यू डू नॉट रीड. किंवा आपण यू डू नॉट रीड. तुला वाचता का येत नाही? तुला वाचता Why do का? you not? वाय डू नॉट. वाय डू नॉट यू रीड. वाय डू नॉट यू रीड. तुला वाचता का येत नाही? वाय डू नॉट यू रीड. तुला वाचता का येत नाही? तू दररोज वाचलं पाहिजे. तू दररोज वाचलं पाहिजे. शुड वापरायचं आपल्याला वाक्यामध्ये. You should read every day. हा, यू शुड रीड डेली म्हटलं त्याचा अर्थ. यू शुड रीड डेली. तू दररोज वाचलं पाहिजे क्या? यू शुड रीड एव्हरी डे. तू दररोज वाचलं पाहिजे. ओके. तुला वर्तमानपत्र वाचता येते का? Do you read a newspaper? डू यू रीड अ न्यूजपेपर. तू वर्तमानपत्र कधी वाचतो? When you read a newspaper. वेन यू रीड अ न्यूजपेपर. व्हेरी गुड. तू वर्तमानपत्र कोणतं वाचतो? Which newspaper you read? विच Which न्यूजपेपर. newspaper you read? विच न्यूजपेपर डू यू रीड. तू वर्तमानपत्र कोणतं वाचतो? विच न्यूजपेपर डू यू रीड. ओके. लक्षात ठेवायचं. विच न्यूजपेपर डू यू रीड म्हणजे तू वर्तमानपत्र कोणतं वाचतो. आता छोटे छोटे आपण घेतलेले काय वाक्य ते बघूया तुमचे किती जणांचे बरोबर येते. कुणीतरी दरवाजापाशी थांबला आहे. कुणीतरी दरवाजापाशी उभा आहे असं म्हणा. थांबण्यापाशी उभा आहे. कुणीतरी दरवाजापाशी उभा आहे. Someone is standing nearby the door. ऍटचा वापर करायचा. Someone is standing on a door. On a door. ऑन डोर असतं का दरवाजावर? ऑन अ डोर नाही वापरावं लागत. समोन इज स्टँडिंग ॲट द डोर. काय म्हणायचं आपल्याला? समोन इज स्टँडिंग ॲट द डोर म्हणजे दरवाजापाशी कुणीतरी उभा आहे. ॲटचा अर्थ होतो निश्चित ठिकाण दर्शवण्यासाठी. समोन इज स्टँडिंग ॲट द डोर म्हणजे कुणीतरी दरवाजापाशी उभा आहे. ओके. माझ्या समोर बसू नको कसं म्हणणार आपण? Don't sit in front of me. हा, डोंट सिट इन फ्रंट ऑफ मी. ओके. डोंट सिट इन फ्रंट ऑफ मी. माझ्यासमोर बसू नको. ओके. त्या बोर्डवर काय लिहिलं आहे? What write on the board? व्हॉट इज द राईट ऑन द बोर्ड. व्हॉट इज द राईट ऑन द बोर्ड. बोर्डवर काय लिहिलं आहे? व्हॉट इज द राईट ऑन द बोर्ड. ओके. लक्षात ठेवायचं. तर इथपर्यंत आपलं आज चला हे घेतलेलं आहे.